प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडनं। पवन, 1 तारखेपर्यंत पोलीस कोठडी भोंदू खरातला। नक्कीच आपण जर बघितलं तर आज सरकारी पक्षाकडून आणि तपास अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी कोर्टासमोर जो तपास सुरू आहे त्या संदर्भातली माहिती मांडलेली होती आणि त्यानुसार ते आणखी काही तपासासाठी वेळ जो आहे तो वाढवून मागितलेला होता। त्यानुसार आपण जर बघितलं तर 4 दिवसांची आणखी भोंदू अशोक खरातला पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। 1 एप्रिलपर्यंत ही पोलीस कोठडी असणार आहे। त्यामुळे पोलीस कोठडीत आता SITच्या चौकशी दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती किती आहे, यामध्ये आणखी काय काय समोर येतं, कशाची चौकशी होते, भोंदू अशोक खरातवरती लैंगिक अत्याचाराचे जे गुन्हे आहेत ते जवळपास 9 दाखल आहेत आणि 2 फसवणुकीचे आहेत। या संपूर्ण अनुषंगाने आता तपास जो आहे तो SITचं पथक करणार आहे। त्यामुळे आणखी SIT चौकशी सुरू असताना आणखी काही गुन्हे या संदर्भात दाखल होतात का, आणखी काही तक्रारदार पुढे येतात का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण जर बघितलं तर या अगोदर 7 दिवसांची, त्याच्यानंतर 5 दिवसांची आणि आता पुन्हा एकदा 4 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती भोंदू अशोक खरात याला देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता आणखी 4 दिवस SITच्या माध्यमातून भोंदू अशोक खरातकडे जो आहे तो या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे, तपास सुरू असणार आहे। आणि एकंदरीतच आपण जर बघितलं तर यामध्ये सुरुवातीला नरबळीची नक्कीच पवन, नक्कीच एक महत्त्वाची घडामोड आहे। भोंदू अशोक खरातला 1 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। 4 दिवसांची पोलीस कोठडी त्याला वाढवून त्याच्यासाठी म्हणून देण्यात आलेली आहे। त्याची अधिकची चौकशी करायची असं तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांनी सुद्धा युक्तिवाद केलेला होता। त्याच्या मोबाईलमधला डेटा रिकव्हर झालेला आहे, त्यामध्ये कुणाचे नंबर काय नावानं सेव्ह केलेत याची माहिती घ्यायची, भोंदू खरातकडे अधिकची चौकशी करायची आहे असं सरकारी वकिलांनी 4 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे। खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये 3रा रिमांड अशोक खरातचा होता आणि आज त्याला कोर्टात हजर केल्यानंतर या सगळ्या गुन्ह्याची दाहकता मोठी आहे, त्याची व्याप्ती मोठी आहे आणि अशोक खरातनं मधल्या काळामध्ये ज्या महिलांवरती लैंगिक अत्याचार केलेले आहेत त्या महिला सुद्धा आता समोर धैर्य दाखवून येत आहेत, SIT समोर जबाब नोंदवत आहेत आणि त्याच्याबद्दल आम्ही गुन्हे दाखल करतोय अशी देखील माहिती पोलिसांनी दिलेली आहे। त्याचबरोबर जे सगळं साहित्य किंवा आरोपीने ज्या गोष्टी मधल्या काळामध्ये वापरलेल्या होत्या, गुन्ह्याच्या कामासाठी वापरलेल्या होत्या, त्या सुद्धा जप्त करायच्या आहेत। त्याचबरोबर आरोपीचा जो मोबाईल आहे तो सुद्धा जप्त केल्यानंतर तो मोबाईल फॉरेन्सिकला पाठवण्यात आलेला होता, त्याचा डेटा हा SITला प्राप्त झालेला आहे। म्हणून आरोपीनं कुणाचे नंबर कुठल्या नावानं मोबाईलमध्ये सेव्ह केलेले आहेत अशा सगळ्या गोष्टींची तपासणी करायची असल्याचं SITच्या तपास अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये सांगितलं आणि त्यानंतर कोर्टानं या सगळ्या प्रकरणाची गंभीररित्या दखल घेतली आणि त्यानंतर पुन्हा एकदा आज त्याला 4 दिवसांची कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे। खरं तर हा पहिलाच गुन्हा आहे ज्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला अटक दाखवण्यात आलेली आहे। मात्र याच्या व्यतिरिक्त जवळपास 10 गुन्हे अजून दाखल झालेले आहेत आणि एका गुन्ह्यामध्ये ही 15 दिवसांची पोलीस कोठडी आरोपीला दिली जाते। मात्र ही पहिल्याच गुन्ह्यामध्ये आरोपीला पूर्ण 15 दिवसांचा कालावधीचा कोठडीचा जो आहे तो कोर्टाने दिलेला आहे। आज पुन्हा एकदा त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी झाल्यानंतर 1 तारखेला अशोक खरातला पुन्हा एकदा याच नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये हजर केला जाईल आणि त्यानंतर तपासाची प्रगती ही कोर्टासमोर मांडली जाईल। कोर्टाने जे काही आतापर्यंत केस डायरी तपासलेली आहे किंवा कोर्टानं जी काही कागदपत्र तपासलेली आहेत त्यामध्ये कोर्टाचं सुद्धा असं म्हणणं आहे की तपास हा प्राथमिक स्वरूपामध्ये आहे, मात्र तपासामध्ये बरीचशी प्रगती आहे। SITने जी काही कागदपत्र आणि केस डायरी कोर्टासमोर सादर केलेली होती त्यामध्ये कोर्टाने सुद्धा मान्य केलेलं आहे की तपासामध्ये बरीचशी प्रगती आहे। आरोपीच्या वकिलांनी या पोलीस कोठडीला विरोध केलेला होता आणि आवश्यकतेपेक्षा अधिकची पोलीस कोठडी ही आरोपीला आतापर्यंत मिळालेली आहे, त्यामुळे अधिक कोठडीची गरज नाही असा देखील युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केलेला होता। मात्र तपास अधिकाऱ्यांनी आणि त्याचबरोबर सरकारी वकिलांनी जे मुद्दे कोर्टासमोर ठेवलेले होते ते सगळे मुद्दे विचारात घेऊन न्यायाधीशांनी आरोपी अशोक खरातला पुन्हा एकदा 1 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे आणि या सगळ्यामध्ये जे साहित्य आतापर्यंत जप्त केलेलं आहे त्याचा देखील मुद्देमालाचा तपशील कोर्टासमोर तपास अधिकाऱ्यांनी आणि सरकारी वकिलांनी मांडलेला आहे। त्यामुळे आरोपीला आता पुन्हा एकदा जवळपास 15 दिवसांचा पूर्ण पोलीस कोठडीचा कालावधी हा पहिल्या गुन्ह्यामध्ये कोर्टाने मंजूर केला आणि आता अजून 4 दिवस SITला तपास करण्यासाठी मिळालेले आहेत। आतापर्यंत पोलिसांनी जे काही जप्त केलेलं होतं त्यामध्ये त्याचा मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, त्याचबरोबर एक पेन ड्राईव्ह जो नीरज जाधवकडे मिळालेला होता आणि त्याच्यामध्ये असणारे असंख्य व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा लैंगिक अत्याचाराचे SITच्या सोबत आहेत आणि त्या सगळ्याच्या अनुषंगानं आरोपीची चौकशी जी आहे ती केली जाते आहे। याच्या व्यतिरिक्त अशोक खरातनं केलेल्या या गुन्ह्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्त आणखी काहींचा सहभाग आहे का ते सुद्धा तपासायचं असल्याचं SITने म्हटलेलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं अशोक खरातनं या सगळ्या प्रकरणाच्या माध्यमातून जी जंगम मालमत्ता कमवली। नक्कीच अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोतच। नक्कीच कृष्णा।